आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली। गेले 15 दिवस त्यानं पोलिसांची झोप उडवली होती। ललित पाटीलवर कुणाचा बरदास्त होता याचा शोध घेण्याची आता आवश्यकता आहे। गेल्या 15 दिवसांपासून पोलीस ज्याच्या मागावर होते तो ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर गजाआड झाला। मुंबई पोलिसांनी त्याला शोधून काढण्यात यश मिळवलंय, पण गेल्या 2 आठवड्यात या प्रकरणात बरंच काही घडलंय। तारीख 2 ऑक्टोबर 2023, ठिकाण ससून रुग्णालय पुणे। ड्रग्ज माफिया ललित पाटील याच दिवशी पोलिसांना गुंगारा देऊन पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झाला होता। त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती। पण तो पसार होण्यापूर्वी काही घडामोडी घडल्या होत्या। 1 ऑक्टोबरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ससून रुग्णालय परिसरातून ड्रग्ज जप्त केलं होतं। त्यामध्ये ललित पाटीलचं नाव समोर आल्यावर 2 ऑक्टोबरला तो ससूनच्या कैदी वॉर्डमधून पसार झाला होता। या घटनेनंतर ससून रुग्णालय, येरवडा कारागृह प्रशासन आणि पुणे पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती। गेले 15 दिवस पुणे पोलीस ललित पाटीलच्या मागावर होते, पण तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही। दरम्यान त्याचा मोठा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली होती। इकडे मुंबई पोलीसही त्याच्या शोधात होते। ललित पाटील यांना अटक करून त्याची पोलीस कस्टडी आपण घेतलेली आहे। ड्रग्सचे विरुद्ध महाराष्ट्र शासनाचे आणि मुंबई पोलिसाचे ड्रग फ्री मुंबई यासाठी जो कमिटमेंट आहे त्यासाठी दररोज आपण महत्त्वाची कारवाई करतो। त्या यापैकी एक मोठी कारवाई मुंबई पोलिसांची आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामुळे पैशांच्या जोरावर यंत्रणा कशी वाकवली जाते हे पुन्हा एकदा समोर आलंय। वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली गेले 9 महिने ललित पाटील ससून रुग्णालयात मुक्कामी होता। यामध्ये येरवडा कारागृहाचे डॉक्टर, ससून रुग्णालय प्रशासन आणि कैदी वॉर्डमध्ये बंदोबस्तावर असलेले पोलीस यांनी ललितसाठी VIP सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतरही काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबना व्यतिरिक्त ठोस कारवाई काही झालेली नाही। ललित पाटील प्रकरणात सरकारी यंत्रणेची लखतर वेशीवर टांगली गेली आहे। महाराष्ट्राचा पाब्लो एस्कोबार ठरलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर येरवडा कारागृह प्रशासन, ससून रुग्णालय प्रशासन आणि पुणे पोलीस या सगळ्यांचं एक अत्यंत भयंकर नेक्सस समोर आलं होतं। आता ललित पाटील याला अटक झाली आहे। काहीही झालं तरी हे नेक्सस पूर्णतः तोडून काढू असं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ललित पाटील प्रकरणामुळे राज्याला ड्रग्ज माफियांनी कसा अजगरी विळखा घातलाय हेच समोर आलं। हा विळखा मोडून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। ललित पाटील प्रकरणी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। ललित पाटील हाती आल्यानं एक मोठं रॅकेट समोर येईल आणि चौकशीनंतर कुणालाही सोडणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। मुंबई पोलिसांना देखील नाशिकमधल्या या कारखान्याची माहिती त्या ठिकाणी मिळाली। त्याच्यावर त्यांनी धाड टाकली। वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत। आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे। निश्चितपणे त्यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येईल। काही गोष्टी आत्ता मला ज्या ब्रीफ झाल्यात त्या लगेच मी तुम्हाला सांगू शकत नाही, योग्य वेळी मी सांगेल, पण एवढंच सांगतो की एक मोठा नेक्सस यातनं बाहेर आम्ही काढणार आहोत। येईल ना, ते सगळंच बाहेर येणार आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय की यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार। ज्या पद्धतीने गुन्हेगारांच्या मुदती वाढवून दिल्या गेल्या, फॉल्स सर्टिफिकेशन्स तयार केली गेली आणि वेळ वाढवली, याची सगळी चौकशी चाललेली आहे। कोणालाही सोडणार नाही, सर्व दोषींवर कारवाई केली जाईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय टायमिंगसाठी ते प्रसिद्ध आहेत। राजकीय विसंगती हेरण्यात राज ठाकरे अतिशय बाकबगार। त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्यात आला। यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातल्या राजकारणावर प्रचंड नाराजी व्यक्त केली। राज्यातील राजकारण यापूर्वी कधीच इतक्या खालच्या पातळीवर गेलं नव्हतं असं म्हणत राज ठाकरे यांनी आसूड ओढले।
प्रमोद नवलकरांनी एकदा फॉर्म दाखवला होता त्याचा पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीचा, जिथे पदवीधर येऊन मतदान करतात त्याच्या फॉर्मवरती लिहिलेलं होतं खाली सही अथवा अंगठा. म्हणजे उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असं काही अट नाहीये, पण मतदार हा पदवीधर असला पाहिजे ही त्याची अट आहे. याला म्हणतात लोकशाही. शिक्षक मतदारसंघामध्ये देखील तो शिक्षक असलाच पाहिजे असं काही नाहीये, पण जे मतदान करतात ते शिक्षक असले पाहिजेत. आताची मला पद्धत माहित नाही, मला त्या फॉर्मवर अजून तसंच आहे. घ्या. सगळी विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मला ना, मी असं राजकारण, अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधी बघितलीच नाही. मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे, म्हणजे खरं तर दोन पक्ष, त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे, अर्धा पक्ष बाहेर आहे. त्याच नामाने सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधी पक्षात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. बाहेर कोण आहे? राष्ट्रवादी. अशी परिस्थिती बघितली का हो जगात कधी? हे का राज्य म्हणायचं का काय म्हणायचं? आणि नुसते आपलं चालू आहे, दिवस ढकलतायत. आता येलो लाईन बिलो लाईन जरा आपल्याला बघायला लागेल त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही तोही लक्ष असलं पाहिजे त्याच्याकडे. येलो लाईनच्या बाहेर गाडी दिसली की डायरेक्ट लंकेला पळवायची. कळलं का? ती ठेवायची आपली लक्ष्मण रेषा, पुढे गाड्या सगळ्या सोडून द्यायच्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा बायोडाटा चांगलाच व्हायरल झालाय. दोघांच्याही बायोडाटामध्ये कास्टची नोंद ओबीसी असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा स्ट्रॉंगमॅन अशी राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेले शरद पवार ओबीसी असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानं एकच चर्चा सुरू झाली. शरद पवार ओबीसी असल्यानं त्यांनी ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन बबनराव तायवाडे यांनी केलं आहे. संविधानिक अधिकार मिळवून देण्याकरता आतापर्यंत जेवढे काही त्यांनी प्रयत्न केले असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आणि अधिकृतपणे प्रयत्न करून आम्हाला या ओबीसी समाजाला पवार कुटुंबांनी न्याय मिळवून द्यावा भविष्यामध्ये, हीच अपेक्षा मी पवार कुटुंबाकडनं करीन. शरद पवार हे कायमच ओबीसी समाजाबरोबर आहेत. त्यांचं जात प्रमाणपत्र काय मला माहीत नाही. ते मराठा आहेत. त्यांनी कधीही स्वतःला ओबीसी म्हणवून घेतलेलं नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. पण ते पहिल्यापासून ओबीसींना संरक्षण मिळालं पाहिजे, ते मागासलेला वर्ग आहे, त्या वर्गाला पुढे नेलं पाहिजे या विचाराचं होतं. तिकडे उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याच्या प्रयत्नात नीलम गोऱ्हे यांचं नाव घेणं भाजप आमदार नितेश राणे यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण राणे यांच्या विधानावर स्वतः नीलम गोऱ्हे यांनी जोरदार पलटवार केलाय. पण या प्रकरणी सेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे राणेंची तक्रार केल्यानं हा वाद वाढू शकतो. ती व्यक्ती काय अभ्यास करून बोलते, ते व्यक्तीचं काय साधारणपणे ज्ञान आहे, ते सुप्रीम कोर्टाचे अभ्यासक आहेत का, ते पोलीस डिपार्टमेंटचे कोणी रिसर्चर आहेत का, हे बघून आपण विचार करत असतो. आणि जो खटला सरकारने तो रद्द केलेला आहे त्या संदर्भामध्ये काही भाष्य केलं असेल कोणी, तर त्याची मला तरी दखल घ्यावीशी वाटत नाही. नीलम गोऱ्हे ताईंना सांगेन की आता उद्धवजी बरोबर तुम्ही नाही आहात. आमचा आरोप उद्धवजी ठाकरेवर आहे की उद्धव ठाकरे राज्यामध्ये दंगली घडवतोय. म्हणून तुम्ही उगाचचा अंगावर घेऊ नका. तुम्ही शिंदे साहेबांबरोबर सुरक्षित आहात, पण जो उद्धव ठाकरे राज्यामध्ये दंगली वारंवार घडवण्याचा प्रयत्न करतोय, जो 2004ला प्रयत्न केला तुमच्या आणि मिलिंद नार्वेकरच्या माध्यमातून, परत पुण्यामध्ये प्रयत्न केला, म्हणजे उद्या राम मंदिरकडे जाणाऱ्या कुठल्याही राम भक्तांच्या अंगावर काही गालबोट लागलं तर त्याचा जबाबदार उद्धव ठाकरे असेल. जालन्यातील आंतरवाली सराटी इथे विराट सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा समाजाच्या कामासाठी दौऱ्यावर निघाले. न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आल्यानंतर इथे मनमोकळ्या गप्पा मारताना, मराठा आरक्षणावर भाष्य करताना पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा त्यांनी दाखवला. मात्र कुटुंब आणि समाजाबद्दल बोलताना हा लढवय्या मराठा गहिवरल्याचं पाहायला मिळालं. तुमच्याकडे पाहून आईला कौतुक वाटतं, काळजी वाटते, त्या माऊलीची काय भावना असेल असा प्रश्न जरांगे पाटील यांना विचारला. यावेळी जरांगे पाटील भावूक झाले.
समाजालाच मायबाप मानलेले. मी त्यातलं एक उदाहरणसुद्धा सांगतो तुम्हाला. व्यासपीठावर माझं कुटुंब बसलं होतं आत्ता. कारण ज्या समाजाला मायबाप मानलं ना, तिथं येताना तुम्ही मुलगा म्हणून नाही यायचं. ते व्यासपीठ बायकोनं नवरा म्हणून नाही यायचं, मुलांनी बाप म्हणून सुद्धा नाही यायचं. तिथं तुम्ही समाज म्हणून यायचं. कारण माझा समाज खाली बसला आहे, तुम्हाला व्यासपीठ नाही मिळू शकत. समाजाशी प्रामाणिक आणि आयुष्यभर राहणार, त्यात दुमत नाही राहणार. आणि ते कसं मिळत नाही ते मराठ्या बघणार आहेत. मी एकटा जरी झुंज देत असलो तरी माझा समाजसुद्धा करोडात झुंज देतो आहे. मी एकटा नवसाचा नाही. मला जरी थोडाफार त्रास होण्याचा प्रयत्न केला, माझा समाज आरक्षण घेऊस तर हटतच नाही. ते माझ्यावर एकट्यावर जसं अवलंबून आहे तसं स्वतःच्या शक्तीवर सुद्धा आहे. हो, मला त्यांनी आशीर्वाद दिला ना, आता सुट्टी नाही. नाही म्हणजे नाही की ते वळवळ करू द्या. आता ती उद्धव ठाकरे यांना एक धक्का बसलाय. कारण ठाकरे गटाच्या आक्रमक महिला चेहरा असलेल्या मीनाताई कांबळे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाने नेतेपदी नियुक्ती जाहीर केल्यानंतर मीनाताई कांबळे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. आंदोलन महिला आघाडी म्हटलं की मीनाताई कांबळीचं नाव यायचं. तुमच्याच आंदोलनामुळे बाळासाहेब म्हणायचे आमची काय रणरागिणी, महिला आघाडी आमची रणरागिणी. तुम्ही मला विचारा तुम्ही अजून थांबलात का, तर मला असं वाटत होतं की सगळे परत एकत्र होऊ म्हणून, पण ते काय लक्षणं दिसत नाही. आणि म्हणून आता निवडणुकांचं वर्ष आलेलं आहे आणि म्हणून पक्ष अजून बळकट करण्यासाठी मी शिंदे साहेबांबरोबर आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानी यांच्यावर थेट आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर 32,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत हा पैसा कुणाचा होता असा प्रश्न उपस्थित केलाय. परदेशी वृत्तपत्राचा हवाला देत राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केलाय. अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचा दर दुप्पट होतो असा दावा राहुल गांधी यांनी केला. अदानींना जे हवं ते मिळतं, मात्र केंद्र सरकार चौकशी का करू शकत नाही असा प्रश्न सुद्धा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अदानी जी इंडोनेशिया में कोयला खरीदते हैं और जब तक वो कोयला हिंदुस्तान पहुंचता है उसका रेट बदल जाता है, डबल हो जाता है. ग्राहकांनी विजेचे स्विच चालू करताच अदानींच्या खिशात पैसा जातो असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. वाढत्या वीज बिलाच्या मागे अदानी ग्रुपचा हात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय. हिंदुस्तान के नागरिकों को ये समझना है कि जो आपका बिजली का बिल बढ़ता जा रहा है, इसमें से 12,000 करोड़ रुपए आपकी जेब में से सीधा अदानी जी ने लिए हैं. इंडिया आघाडीत एकत्र असून सुद्धा तुम्ही शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर प्रश्न का उपस्थित करत नाही असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. मैंने उनसे ये सवाल नहीं पूछा है. शरद पवार इज नॉट द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. शरद पवार इज नॉट प्रोटेक्टिंग मिस्टर अदानी. मिस्टर मोदी इज, and that is why I asked Mr. Modi this question and not Mr. Sharad Pawar. If Mr. Sharad Pawar was sitting as Prime Minister of India and he was protecting the Mr. Adani, then I would be asking Mr. Sharad Pawar. राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा राजकारण तापणार असं दिसतंय. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. आणि मुंबईतली एक मोठी बातमी. मुंबईतून ऑनर किलिंगचं एक मोठं आणि अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलंय. यात एका मुस्लिम कुटुंबानं स्वतःच्या मुलीची आणि हिंदू जावयाची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना अटक केली. नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाची आठवण करून देणारी ही सगळी धक्कादायक घटना मुंबईत घडली. करण आणि गुलजान यांनी उत्तर प्रदेशात लग्न केलं होतं. नंतर ते मुंबईत आले. आरोपी गोरा खान यानं आपल्या जावयाला मुंबईत आपलं नवीन घर दाखवण्याच्या बहाण्यानं गोवंडी परिसरात बोलावलं. यानंतर जावयाला निर्जन स्थळी नेलं आणि त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला. विक्टिम करण ने एक्यूज की लड़की गुलनाज के साथ में लव मैरिज किया था.
इस सिलसिले में सभी एक्यूज ने मिलके इसमें विक्टिम करण और उसकी जो वाइफ है और एक्यूज की लड़की गुलनाज, इसका भी मर्डर किया। गुलनाज का जो डेड बॉडी है वो नवी मुंबई एरिया से हमने रिकवर किया है। इस सिलसिले में 3 एक्यूज को हमने अरेस्ट किया, साथ में 3 जो माइनर लड़के हैं उनको भी हमने ताबे में लिया है। यासोबतच प्राईम टाईममध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।